नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात पुणे शहर काँग्रेसतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। या आंदोलनाचे नेतृत्व शहर अध्यक्ष अरविंद जगताप यांनी केले। काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जनसुरक्षा नव्हे तर जन अधिकारांवर गदा, लोकशाही वाचवा अशा घोषणा दिल्या। कार्यकर्त्यांनी सांगितले की या कायद्याच्या काही तरतुदी लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहेत आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर परिणाम करणाऱ्या आहेत। त्यामुळे हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी होते आहे। शांततेत पार पडलेल्या या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपले निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहे। पुणे काय आंदोलन करताय तुम्ही? जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात त्याचा निषेध करताय, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? कायद्याच्या विरोधात का आंदोलन करावं वाटतं? हे जे नवीन जनसुरक्षा कायदा या नावाखाली आणलाय, आमचं स्पष्ट मत आहे त्याच्यातल्या तरतुदी आपण वाचल्या तर हे जनसुरक्षा कायदा नाही तर भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचार छुपाव कायदा आहे। या कायद्या अंतर्गत भारतीय जनता पक्षाने केलेली अराजकता असेल, भ्रष्टाचार असेल, चुकीच्या पद्धतीने पोलिसांचा वापर केला असेल, या कोणत्याही गोष्टी विरोधात जर आपण आवाज उचललात तर त्याला तुम्हाला डायरेक्ट अटक आणि तुम्हाला जेल हे 100% दिसणार आहे। कारण त्याच्यामध्ये तरतुदीच अशा केल्यात की तुम्हाला JMFC कोर्टमध्ये पोलीस हजर नाही करणार, डिस्ट्रिक्ट कोर्टात तुम्हाला जावं लागेल। ते जाण्याच्या प्रोसेस पर्यंत तुम्हाला 10 दिवस, 12 दिवस, 15 दिवस एरोडा जेल तुम्हाला घालवाच लागणार। अशा पद्धतीने लोकशाही मध्ये जे काही सरकारच्या विरोधात आवाज उठवतील त्यांना हे जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली भारतीय जनता पक्ष घाबरवण्याचं काम करते, जेलमध्ये टाकवण्याची भीती दाखवते असं आमचं स्पष्ट मत आहे। म्हणून हे विधेयक आता लगेच तातडीने राज्यपालांनी त्याच्यावर सही न करता रद्द केलं पाहिजे। तुम्ही इकडे निषेध करतात, विरोध करतात, मात्र तिकडे वरती सभागृहात तुमचे नेते किंवा तुमचे जे काही पक्षाचे लोक आहेत ते मात्र कुठे विरोध करताना दिसत नाही। त्या पद्धतीने विरोध अपेक्षित आहे। आपलं हे बोलणं अत्यंत चुकीचं आहे। आपण जर लाईव्ह पाहिलं विधानसभेमध्ये आमचे विरोधी पक्ष नेता वडेवट्टीवार असतील, नानाभाऊ पटोले असतील किंवा इतर असतील, यांनी कडकपणे विरोध केला आणि फक्त लोक विधानसभेत नाही तर विधान परिषदेमध्ये पण विरोध केला। आणि आपण काल बघितलं असेल की ज्या पद्धतीने विधान भवनाच्या आतमध्ये पडळकर आणि पडळकरचे गुन्हेगार मारामारी करतात, आता जर तसं असेल तर या विधेयकाखाली पहिले त्यांना अटक करून दाखवू ना, पण ते करणार नाही। भारतीय जनता पक्ष गृह खात्याचा गैरउपयोग करतो आणि आता इथे गैरउपयोग सामान्य म्हणजे उद्या आज आमच्यावर वेळ आहे, आंदोलन करण्यावर वेळ आहे, आवाज उचलणार, उद्या पत्रकारांनी सुद्धा लेख लिहिलं तर त्यांच्यावर सुद्धा ही वेळ येणार आहे। या अशाही पद्धतीचं हे विधेयक आहे। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।